नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळच्या ग्रामीण राजकारणात महत्त्वाची असणारी सर्वात मोठी आणि सर्वात मोठा खर्च असणारी अशी श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ज्या ग्रामपंचायतीचा लौकिक आहे अशा खडकाळा अर्थात कामशेतच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण सोडत आणि वॉर्ड रचना नुकतीच जाहीर करण्यात आली. कामशेत येथील रिंकू सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी शासनाच्या महसूल विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वॉर्ड रचना जाहीर केली. यावेळी सरपंच बंटी गायकवाड, भाजपचे ग्रामपंचायत सदस्य गणपत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच निलेश दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शिंदे, संजय पडवकर, काँग्रेसचे नेते रोहिदास वाळुंज, परेश बरदाडे, विजय दौंडे, चेअरमन बाळासाहेब गायखे आदी मान्यवर या सोडतीच्या वेळी उपस्थित होते. कामशेतच्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 17 जागा असून या 17 जागांसाठी अधिकाऱ्यांनी वॉर्ड रचना जाहीर केली. मात्र या वॉर्ड रचनेमध्ये काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम असल्याचे पाहायला मिळाले. या वॉर्ड रचनेमुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा मोठा तोटा होणार आहे. भाजपसाठी महत्त्वाचा वॉर्ड असणारा वॉर्ड क्रमांक 4 हा वॉर्ड यापूर्वी 3 जागांसाठी होता. मात्र हा वॉर्ड अनुसूचित जातीची स्त्री आणि सर्वसाधारण पुरुष अशा 2च जागांसाठी आरक्षित झाल्याने येथून भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. तसेच भाजपची 1 जागा या ठिकाणाहून कमी झाली. त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 2 अर्थात कामशेतची बाजारपेठ, या बाजारपेठेमधून काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट प्रतीक टाटिया हे या प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यांचा वॉर्डसुद्धा संपूर्णपणे आरक्षित झाल्याने प्रतीक टाटिया यांचे या वॉर्ड रचनेतून नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐनवेळेस प्रतीक टाटिया वॉर्ड क्रमांक 3मधून ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीच्या वॉर्ड रचनेमध्ये वॉर्ड क्रमांक 1मध्ये OBC महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा 3 जागा काढण्यात आल्या. वॉर्ड क्रमांक 2मध्ये अनुसूचित जातीसाठी आणि OBCसाठी व सर्वसाधारण महिला अशा प्रकारे आरक्षण काढण्यात आले. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 2 हा अनुसूचित जाती आणि OBC आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षित झाल्यामुळे येथून कुठल्याही प्रकारे सर्वसाधारण गटातील पुरुष निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 3मध्ये सर्वसाधारण स्त्रियांसाठी 2 जागा व 1 जागा सर्वसाधारण अशा प्रकारे आहे. त्यामुळे येथून ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य निलेश दाभाडे यांच्या पत्नी नीताताई दाभाडे या वॉर्डमधून ग्रामपंचायत लढण्याची दाट शक्यता आहे. वॉर्ड क्रमांक 4मध्ये अनुसूचित जातीच्या स्त्रीचे आरक्षण आहे व सर्वसाधारण 1 अशा 2च जागा यावेळी काढण्यात आलेल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 5मध्ये सर्वसाधारण स्त्री, OBC व सर्वसाधारण अशा प्रकारे 3 जागा काढण्यात आल्या. तर वॉर्ड क्रमांक 6मध्ये अनुसूचित जमातीची स्त्री, OBC स्त्री आणि सर्वसाधारण अशा प्रकारे आरक्षण काढण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीची तयारी करत असलेल्या अनेक इच्छुकांच्या या आरक्षण सोडतीमध्ये दांड्यागुल झाले आहेत आणि आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या आशासुद्धा पल्लवित झाल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 5मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनाही आपापल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे हा वॉर्ड लढता येऊन येथून उमेदवार निवडून आणता येतील. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या संपूर्ण आरक्षण सोडतीवर नाराज होत ॲडव्होकेट प्रतीक टाटिया यांनी आपण थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून याविरोधात आवाज उठवणार असून आपण यावर हरकत घेतली आहे अशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी आपण मावळच्या तहसीलदारांशी संपर्क साधा अशा प्रकारचे आवाहन प्रतीक टाटिया यांना केले. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रतीक टाटिया यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट प्रतीक दिलीप टाटिया. मी वॉर्ड क्रमांक 2मध्ये राहतो. आज ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे येथे वॉर्डची रचना
प्रभाग रचना करून चिठ्ठ्यामार्फत किंवा सर्वसामान्य पद्धतीने आज वॉर्ड रचना करण्यात आली. मी सदरच्या गोष्टीला आक्षेप घेतलेला आहे, कारण मागच्या 2 इलेक्शनला 2 नंबर असेल, 3 नंबर असेल किंवा 1 नंबरला नेहमी आम्ही ऍडजस्ट केलं. महिला स्त्री असताना, ओपन पूर्व असताना, यावेळेस डायरेक्ट आमचं आरक्षणच बदलून टाकलं त्यांनी. जे जर सर्कल प्रमाणे जर घेतलं असतं तर एक ओपन पुरुष, एक महिला, सर्वसाधारण आणि राखीव कुठली जागा असेल त्यासाठी. पण इथं पूर्णपणे ऍडजस्टमेंटच्या प्रकारे गोष्ट करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण पुरुषांसाठी हा मोठा अन्यायकारक झाल्यासारखा विषय. सोयीनुसार त्यांनी वॉर्ड क्रमांक 3 मध्ये ओपन टाकून मोकळे झालेले आणि नियमावली दाखवलेली आहे. आम्ही फक्त त्यांना रिक्वेस्ट केली की या पद्धतीने नाही तर कुठल्या सरकारी पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगा. त्या आता आम्हाला सांगण्यात आले आहे की तुम्ही हरकती घ्या वगैरे घ्या किंवा असं सांगण्यात आलं. पण यापूर्वी 10 वर्षात आम्ही कधी असा प्रकार केला नाही. सर्व सगळ्यांना घेऊन, कामशेटच्या सर्व जनतेला संघ घेऊन आम्ही हा सर्व प्रकार मार्गी लावला होता. आणि आज मार्गी लावायचा विषयाला तर अधिकारी वर्ग दाद देत नाही. या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतोय. आम्ही प्रयत्न करू, न्यायालयामार्फत जर कोणती गोष्ट असेल या गोष्टीवरती आम्ही हरकतीचा विचार करणार आहोत. ते कसं होतं त्या पद्धतीने आम्ही विचार करून सांगू. तुम्ही आज आमच्यावर अन्याय केल्यासारखा विषय झाला तो. तशी भावना असेल, तुम्ही जे सदस्यपदाचं आरक्षण आपण सोडतीनं घेतलेलं आहे, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 सदस्य देय होते. त्यापैकी नाममात्र स्त्री, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 2 मध्ये 3 सदस्य देय होते. त्यापैकी अनुसूचित जाती, नाममात्र आणि सर्वसाधारण स्त्री. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 3 सदस्य देय, त्यापैकी सर्वसाधारण स्त्री 2 आणि 1 सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2 सदस्य, त्यापैकी अनुसूचित जाती स्त्री आणि 1 सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 5 मध्ये 3 सदस्य, त्यापैकी नाममात्र, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण. आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये 3 सदस्य, त्यापैकी अनुसूचित जमाती स्त्री, नाममात्र स्त्री आणि सर्वसाधारण. असं हे आरक्षण पडलेलं आहे. सर्वसाधारण आणि याच्यावरती कुणाचे काय आक्षेप असेल तर 25 तारखेपर्यंत तहसील कार्यालय आंबेगाव येथे आपले हरकत अर्ज देऊ शकता. वडगाव तहसील कार्यालय वडगाव. मी आंबेगावला जास्त काम केलं म्हणून पटकन माझ्या तोंडात तहसील कार्यालय